बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाजरीन, इस्तक़बाल अशे मसाइल बेहतर। नाजरीन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो दुनिया तुकुन चलचला उस वक्त होतो मरजुल मौत बितर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होते ते टेमार आपली उम्मते यानी दुनिया तुकुन वते वाटे दो नसीहतों खास के तौर पर कैले। एक अस्सला मुझे उम्मत नावास यानी नावजे बितर कोताही करना खा नावाज जाय करू नजे नावजे सिलसिला बितर गफलत शिकार जाऊ नजे आणि दूसरे आपले माहता सरी निक्को सलूक करू। दुनिया तुकुन चल चलाव सो वक्त वते वाटे आणि आपली उम्मतचे दोन अहम तरीन नसीहत ही करते वाटे। माणूस दुनियातून वतनी 30 चीज सांगता जे काही भल्ले अहम राहता ओळखू पडले इस्लाम बितर आपले माहता सरीन हुस्ने सलूकची केटली ताकीद करून गेली ते काम। हजरत अनस फरमवता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे खासुल खास कादिम बितर त्यांचे शुमार आहे। मी 10 वर्षे अल्लाहची नबीची खिदमत बितर राहिलो केत्तो माका एक्को कामावर बदल नाही काम खेका कैलो या हे काम तू खेका कैल नाही बोलू 10 वर्षे राहिले। लेकिन आज सर आपल्या खादिमास एटले हुस्ने सुलूक की तेका जलील करूचे तेंका मारूचे तरी धुरली जपनी तेंका उफ बोलू को बदल नाही। अले दुनियाचे जे काही निजाम अल्लाह ताला सालवला ते बितर कोन्ना अल्लाह ताला हाकिम केला ते कोन्ना महकूम केला ते कोन्ना वडलो कोन्ना थकलो कोन्ना बॉस कोन्ना मुलाजिम कोन्ना बादशाह कोन्ना रियाया कोन्ना सावकार कोन्ना गरीब अल्लाह ताला दुनियाचो निजाम सालवचा जो अल्लाह ताला इशी केला ते उत कुरान मजीद बितर अल्लाह ताला नहनु कसमना बैनहुम माइशतहुम मी तकसीम केला ते त्यांची माइशत। अल्लाह ताला दुनिया बितर मुख्तलिफ माणसं मुख्तलिफ काम ऊपर मामूर केला ते मुख्तलिफ मनशी मुख्तलिफ काम बितर मशगूल वाटे वो खुदरत से निजाम हो हे जो मतलब हो न कि जे कोण सावकार वाटे जे कोण बॉस वाटे जे कोण जिम्मेदार वाटे जे कोण वडलो वाटे जे कोण जनरल मॅनेजर वाटे तो आपले माता जलील करूचे तेका मारूचे या तेसे एकदम खराब सलूक करूचे या जटली तो मेहनत करता तेटली तेका पगार न देऊचे हो मतलब नाही जो और खूब पडले इस्लाम भल्ली तरगीब दिला तेजी जमाने जाहिलियत बितर गुलाम सरी बदतरीन सलूक करून होतो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन जाऊन आले आणि इशी गुलामाची हुकूक बयान केले आणि इशी गुलामी दुनियातून खत्म केले की एक वक्त आयलो दुनियातून गुलामी सो खातिमा झालो। आज घ्यायचे गुलामी ही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची दैन ही जे काही दुनिया त्यांची जरियान मिळली गुलामी सो दौर सो खातिमा केले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता सबब अगर आम्ही कोणना नौकर धरवता इतना गुलामी सो दौर खत्म झालो। पहिला तीन जे कोण गुलाम तो तुमचोकस जिशी माल राहता माणसाची प्रॉपर्टी जिशी राहता तिशी तो तेजो राहतो तो त्याची मिल्कियत राहती होती त्याच्या पर तो मरला मग वरासत बितर तकसीम जाती होती तो इकतो होतो तो चालन तेका आजाद करू शकतो होतो इतना तो दौर राहिला। इतना आम्ही 7 घंटे 6 घंटे 8 घंटा ऊपर इतले दूर देऊन माणसा कामा धरवता जे कोण आम्ही नौकर बोलता मुलाजिम बोलता हेंचे सरीन किशी आम्ही राहू का। इस्लाम हे सिलसिला आमका का तालीम देता पहिली चीज तरी कोणते तुम्ही नौकर मुंतखब करता काम करूच्या सब आपले माताहात धरवता तेका पलवून तुम्ही मुंतखब करा माणूस बराबर वाटे का नाही तुम्ही जे कोणते काम तेका देऊ चाहते वाटे ते काम तो करू शकता का नाही अमानतदार वाटे का नाही ते बितर दीनी सूझबूझ असे का नाही हे पलवून तेजो इंतखाब करा। मग उसून बोलला का तू इशी वाटे तो गडबड होतो तुमका धरवतो निकच पलवूंचे होते तू किशी वाटे दूसरे जेटली तेज ताकद आहे तेटलेच ते काम घेऊ का ताकद पासून ज्यादा काम घेऊन द्यायचे आणि अगर आम्ही त्याचे एक्स्ट्रा आम्ही सांगले ते 6 घंटे तो एक्स्ट्रा टाइम देते वाटे तरी ते एक्स्ट्रा टाइमाची जे कोणतं आहे ते जो मेहनतची जे काही अशी तिका दूर 2 वसुकास ते जो पगार एक्स्ट्रा जे काही तो 2 वसुकास ही चीज तुम्ही दुनियाची ते कौमा भितर पलतले मगरिबी कौमा भितर ही चीज ऊपर भल्ली तर अमल करता सख्ती तरी यानी एक माणूस यांचे का अर्धो घंटो या 1 घंटो को अगर लेट काम करता तरी ते जो जबरदस्त जिशी जटलो तेका देऊ का बराबर देते ते तर बिलकुल कमी करणार आमची का जाऊ शकते ही सिलसिला तर कोताही जाता। अला जे कोण नौकर वाटे जे कोण खादिम वाटे जे कोण मुलाजिम वाटे ते जे आपले हुकूक असे तो सावकाराची की राहू का तो काम तुझी करू का लेकिन इतना मौजू जे काही अशी जे कोण मनशे सावकार वाटे जे कोणाचे अंडर मनशे वाटे जे कोण जिम्मेदार वाटे जे कोणाचे अंडर काम मनशे करतात तो तेजी का जिम्मेदारी तेजो पर मी जपते वाटे जे कोण सावकार वाटे जे कोण मेहनत मजदूरी पर घरे कामात धरवता आपली कंपनी पर कामात धरवता आपली स्कूला कामात धरवता आपली फॅक्टरी भितर कामात धरवता आपली अंगडी कामात धरवता तो किशी राहू का सवाल हो अशी इशीच जेटली ते मेहनत करते वाटे जशी मी बोललो
वक्ता उपर को आम्ही त्यांना त्यांची दूर देऊ का. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले होते की मजदूरा त्यांची जे कोणती थकाव खत यानी खुश्क जाऊचे फुडे, त्यांची घाम सुकूचे फुडे त्यांना त्यांची मेहनत सो जे काही उजरत जे काही देऊचे अशी ते दिया. ही तालीम आमकां देऊन गेली ते. आणि त्यांची जरूरत सो ख्याल धरवा. बाज टेमार सणा टेमार रमजाना टेमार दुसरे टेमार ते बीमार वाटे त्यांना का जरूरत आहे तेजो को आम्ही ख्याल धरूं का. खाऊचे सिलसिलात त्यांना काय तकलीफ असे, सिहतचे सिलसिलात काय त्यांना तकलीफ असे. बाज मरता भले अफसोस जाता अल्लाह आमकां माफ करो की बाज माणशे आपले नौकरा इशी काम गिनता की पुसू नका तुम्ही. आणि आपले नौकरांनी आपले पाय खाल धरवता गोया. त्यांच्याकडे काही नौकराची हैसियतच नाही. कित्ता मन त्यांना जापले, जलील केले, माणसासामने त्यांना गलत सलत अल्फाज उले केले, त्यांना मुस्तकिल जे ते टॉर्चर करते राहूचे. ही इन्सानियत नो, ही हैवानियत ही का आमकां हा कशे अल्लाह ताला आमकां दूर दिलो, 4 पाहुणे आयले, आम्ही जिम्मेदार झाले. हेजो हो मतलब की आम्ही सामनेला जलील करूचे. सिर्फ तेजो हो जुर्म की तेडे माल कमाशे, तेजेकडे दूर नाही, तो तिजारत करू सके नाही, तो आपले पायार उभे राहू सके नाही, तो तुमच्याकडे मुलाजिम वाटे. हेजो हो मतलब आम्ही त्याला जलील करूचे. इन्सानियत नो ही अल्लाहकडे फौसे पुसूनच लिहायचे बारा. बाज म्हणजे का भल्ली ओव्हर काम आणि पगार धकलो. ते बोलता नो पिलून घालता, पिलून आमची भाषेत बोलता पिलून घालता आणि तेव्हा देऊचे घेतले जर्राशी. आणि भल्ली अगर पुसवायला तेका झडकता, तेका वस बोलता कामात उगून. ही शराफत नो ही एक निक्को इन्सानाचो मेयार नो हो. तासबब एटलो तफसील सरीन कुरान आणि हदीस भितर ते बारा सांगून गेले. हजरत अब्दुल्ला इब्न उमरची रिवायत अशी एक मर्तबा एक माणूस आयलो आणि अल्लाहच्या नबीकडे पुसलो, मी आपले नौकरा केटले मर्तबा माफ करू. तिरमिजी शरीफची रिवायत हुजूर फरमावले 70 मर्तबा माफ कर. आणि 70 मर्तबा अरबी भितर कसरत से बोलू होते ते. आणि गोया 70 मर्तबा का केटले मने तेटले मर्तबा माफी बोलची जोर आयली तेका माफ करा. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद जिंदगी भितर एक्को खादिमा पर हाथ उखला नाही. जितना जापल नाही कसं का हात उखलतले त्यांना जलील केलं नाही. हुजूरची जिंदगी सो मामूल त्यासोबत हेच हेजे पर सहाबा अमल करूची कोशिश केली आणि त्यांनी आपले खादिमा पर हात उखलूच्यापासून मना केले. हजरत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु की रिवायत अशी मिशकात शरीफ भितर ही रिवायत मौजूद है. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावता 3 सिफात जे कोणा भितर हातले अल्लाह ताला मौताची सख्ती आसान करतलो आणि जन्नते भितर त्यांना दाखल करतो. केदोळी जपणी मौता सख्ती आसान जाता पण मामूली जपणी नाही. ते तरी एक सिफत आपले गुलामा असरी निक्को सुलूक करतली म्हणजे आता चूंकि गुलामाचो दौर नाही तर आपले माताहच तरी निक्को सुलूक करूचे. इशीस आमची आबुल्ली ओळखता जे कोण घरे मानून नौकर राहता ते यसरी पर्दा नाही बरो आठो दरवा ते यसरीन को पर्दा असे आम्ही करू का. बासरेमार एटली बुनियादी बासरेमार अशी जरूरत राहता की तो माणूस घरे येऊचे बिलकुल जरुरी राहता आणि तो उमरेन जरा व्हडलो राहता आणि तेजन एहतियातन माणूस अगर पर्दा जे काही करता तर कम से कम जेटले करू शकता आम्ही करू. आणि त्यांची दीनी तालीमचो आम्ही बंदोबस्त करू का. खाली त्यांच्यान काम घेतले दूर दिले त्यांना खुश जावले हे नाही. त्यांची जे काही दीनी कम अज कम त्यांना बुनियादी तौरा पर एक मुसलमान सबब कलिमा शिकवले, कलिमाचो मतलब सांगले, अल्लाहचे नबीचे बारा जरा सांगले, सहाबाचे बारा सांगले, जन्नत जहन्नम आखिरत मौत हे जे बारा बुनियादी तौरा पर आम्ही त्यांची झेनसाजी करू का. आम्ही काय करता एक माणूस आमच्या 10 वर्षे कामावर आलो पण ते कल्ले का बावडा नावाज पडूकच कल नाही. त्यांची बुनियादी खाली काम घेतले दूर दिले फेटवले. आमची जिम्मेदारी आम्ही बुनियादी तौरा पर काय जाऊ सांगते राहू का, त्यांची तालीमचो बंदोबस्त करू का आणि जिशी आम्ही टायमावर उजरत देऊचे जरुरी, तेजी मेहनत जेटलो असे तेटली उजरत देऊचे जरुरी. इशीच ही एको आमची जिम्मेदारी की तेजी तालीम सोको आम्ही बंदोबस्त करू का. बहरहाल जे कोणा जेटले ठावर धरू का तेटलेकच धरू का. मी बोलला तुम्ही ते माता राहून बेसवावं लेकिन ते का को इज्जत देऊ का. इंसान बोला हर एकल्याची इज्जत नफ्स राहता. सम्मास आम्ही ते जापू नये, सम्मास आम्ही ते जलील करण्याचे, ते का बार बार टॉर्चर करण्याचे हे इन्सानियत ही आणि ही जी तालीम देऊन गेली ती. आणि इंशाअल्लाह अगर आम्ही आपले माताहताच निक्को सुलूक करतले अल्लाह आमचे निक्को सुलूक करतलो आणि त्याची बरकतो त्याची रहमतो हे निक्के अमलची रहमतो आणि बरकतो आम्ही आमची दोलीन दुनिया भितर को पलतले आखिरत भितर को पलतले. अल्लाह ताला आमका सम्मा को अमल करूची तौफीक देव. उम्मीद है कि तुम्ही हो पैगाम भली दूर सर पावत करतले. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.